सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केल्याची घटना समोर आली। एका कार्यक्रमावरून घराच्या दिशेने जात असताना संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यानं हल्ला करत पायाचा चावा घेतला। जखमी झालेल्या संभाजी भिडे यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता सुरू करण्यात आली। संभाजी भिडेंवर हल्ला झालेल्या ठिकाणी असणारी भटकी कुत्री महापालिकेने पकडलेली आहे। हो, कुठला कुत्रा शोधत आहेत पोलीस याचं अजून मला काही माहिती मिळाली नाही। मी माहिती घेतो। आणि कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो, तर प्रामाणिक कुत्रा बिचारा आपण त्याचा म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे। त्या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे। माझ्या शहरातील कुत्रे खूप वाढलेत। आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला। म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत। आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो। हे सरकारचं कार्य करण्याची पद्धत चांगली।